नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला नवा कोरा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा। असेच नवनवीन अपडेट्स सर्वात आधी पाहण्यासाठी चॅनलशी कनेक्टेड राहा। तर इकडे गायत्रीने खूप मोठा राडा करायचा ठरवलेला आहे, कारण गायत्रीला असं कळलेलं असतं की मानसीने आता जे किराणा आणलेला आहे घरातला, तो जो किराणा आहे तो स्वतःच्या आईकडनं मागवून घेतलेला आहे। आणि मग गायत्री आता म्हणत असते की तात्यासाहेब, याची शिक्षा तर तुम्हाला भोगावी लागणारच आहे, कारण तुमच्या सुनेने म्हणजे तुमची ही लाडकी मनुताई आहे ना, तिने जो गोंधळ घातलेला आहे ना, त्याची शिक्षा तिला भोगावी लागणार आहे, कारण तिने तिच्या आईकडून हे सगळं आणलेलं आहे असं म्हणत ती तात्यासाहेबांना बोलत असते। आणि तात्यासाहेबांना म्हणत असते की हे तुम्हाला पटतंय का ते सांगा, कारण काहीही झालं तरीही एक महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे तुम्ही विसरत आहात पण या घरामध्ये प्रभूंचे ते संस्कार नाही आहेत। सुनेच्या माहेरून किराणा आणायचा आणि खायचा, इतके दिवस या घरातले पुरुष स्वतः बसूनच खात होते हो, आता तर सुनेच्या माहेरून किराणा येतोय आणि मग तुम्ही खाणार आहात, त्याची शिक्षा तर तुम्हाला मिळणारच आहे। आणि मग गायत्रीने काठी हातात घेतलेली आहे आणि तात्यासाहेबांना मारायला तिने काठी उगारलेली आहे। सगळे जण घाबरलेले आहेत। इकडे सुनंदा म्हणत असते, त्याचबरोबर मानसी म्हणत असते, आभा, दिनेश तिथं असतो, तर इकडे सूरज, सगळेजण म्हणत असतात, पण तिथे आपला तेजस नसतो। मानसी पण सगळ्यांना सावरण्याचा प्रयत्न करत असते, पण घडतं मात्र वेगळंच। आणि इकडे सगळे घाबरलेले असतात आणि ज्यावेळेस ती काठी तात्यांच्या हातावर पडणार असते, कारण छाया इकडे मोजायला तयारच असते, काउंटडाऊन सुरू केलेला असतो, 3 म्हणलं की तात्यांना मार बसणार असतो आणि सगळे घाबरलेले असतात। आणि त्या क्षणी तिथं तेजसची एंट्री होते आणि तेजस तिथे पोहोचलेला असतो। तेजसने वाट लावायला घेतलेली असते, ती म्हणजे गायत्रीची, कारण तेजसने स्वतः समोर येत तो वार स्वतःवरती घेतलेला असतो आणि तात्यांना वाचवलेलं असतं। तेजसनं जी कामगिरी केलेली असते ती खूपच भारी असते आणि सगळेजण खुश झालेले असतात। हे सगळं पॉसिबल झालेलं असतं ते फक्त आणि फक्त तेजसमुळं, कारण तेजस जर तिथे पोहोचला नसता तर हे शक्यच झालं नसतं, हे लक्षात आलेलं असतं। आणि सगळ्यांनी एक सुटका झाल्यासारखा श्वास घेतलेला असतो, दीर्घ श्वास घेतलेला असतो आणि हे सगळं तेजसने केलेलं असतं। तेजसने आज तात्यासाहेबांचा मान वाचवलेला असतो आणि अक्षरशः त्याने इतका राग त्याला आलेला असतो आणि त्या क्षणी मानसीलाही राग आलेला असतो आणि त्यांनी गायत्रीला आता चांगलंच फैलावर घ्यायचं ठरवलेलं असतं, कारण या घराला जपायचं आहे, या घरासाठी मी वाटेल ते करेल हे मानसीनं ठरवलेलं आहे। आणि त्या उलट आहे ती म्हणजे गायत्री, ती प्रत्येक वेळेस या घराच्या वाईटाचा विचार करत आहे आणि या घराच्या वाईटावरच उठलेली आहे। आणि मग मानसीने तिथं आता खूप मोठं काम करायचं ठरवलेलं आहे, ते म्हणजे मानसीने तहान लाडू भूक लाडू हा जो बिझनेस आहे तो सुरू केलेला असतो। आणि मानसीने ठरवलेलं असतं की काही झालं तरीही माझा हा बिझनेस दणक्यात सुरू होणार आहे आणि सगळ्यांना हे सगळं आता मी आनंदाने खाऊ पिऊ घालणार आहे। आणि त्यासाठी तिने हा सगळा प्रयत्न सुरू केलेला असतो। आणि मग तहान लाडू भूक लाडूचा जो बिझनेस आहे तो मानसीने सुरू केलेला आहे, कारण सुनंदाकडून तिनं ती रेसिपी शिकलेली होती। आणि त्याचबरोबर हा जो तहान लाडू भूक लाडूचा बिझनेस आहे तो करायचं तिनं ठरवलेलं असतं, परंतु गायत्री आता याच्यामध्ये नाट लावायला तयारच असते। गायत्रीने तिथे येऊन ठरवलेलं असतं की आता हिचा बिझनेस काय चालू द्यायचा नाही। आणि मग तिने तो तहान लाडू भूक लाडूचा जो डब्बा आहे तो उचललेला असतो आणि तो फेकून देत असते, कारण तिचं असं म्हणणं असतं की असले भिकारडे लाडू या घरात बनवायचे नाहीत। पण तिथं घडतं मात्र वेगळंच। त्या क्षणी तेजस पोहोचतो आणि तेजस तो लाडूचा डब्बा कॅच करतो आणि म्हणतो की गुड कॅच तेजस, असं म्हणत स्वतःचीच पाठ थोपटत असतो, कारण तेजस खूप छान असं क्रिकेट खेळत असतो, तो चॅम्पियन असतो। आणि तेजसने तो लाडूचा डब्बा अलगद स्वतःकडे घेतलेला असतो आणि गायत्रीची वाट लावलेली असते। तेव्हा तेजस म्हणतो की आता बासा गायत्री वहिनी, खूप झालेलं आहे, कारण प्रत्येक दिवशी तुमचं आम्ही सहन करायला रिकामे नाहीत, त्यामुळं एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, जोपर्यंत तुम्ही या घराची जबाबदारी सांभाळत होता, या घराचा खर्च उचलत होता, या घराचा भार उचलत होता, तोपर्यंत ठीक होतं, पण नाही, आता अजिबात नाही, कारण काहीही झालं तरीही
हा जो बिझनेस आहे तो चालूच राहणार आहे आणि या घरामध्ये आत्ता तहान लाडू भूक लाडू बनणारच आहेत असं तेजसने स्पष्टपणे सांगितलेलं असतं आणि तेजसने दाखवून दिलेलं असतं की काहीही झालं तरीही हा बिझनेस या घरामध्ये चालूच राहणार आहे. आणि तेजसने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवायची, कारण आता तुमचा याच्याशी काहीही संबंध नाही. कारण आता हे घर सांभाळण्याची जबाबदारी मानसीनं घेतलेली आहे आणि या घरासाठी काय करायचं काय नाही हा सगळा निर्णय सर्वस्वी मानसीचा असेल. आणि त्यामुळं मानसीनं जे हे सुरू केलेलं कार्य आहे ते असंच चालू राहणार आहे. त्याच्यामध्ये तुम्ही खोडा घालायचा नाही हे स्पष्टपणे तेजसने सांगितलेलं आहे. आणि मग त्याच डब्यातला एक लाडू काढलेला असतो आणि तेजस म्हणतो की घ्या, खा, तोंड गोड करा, नाही तुम्हाला गरज असेल ना एनर्जीची, असं म्हणत तेजसने त्या डब्यातील लाडू काढलेला असतो आणि तो लाडू तो गायत्रीला खाऊ घालत असतो. आणि गायत्रीला म्हणतो की घ्या घ्या लाडू घ्या, बरं वाटेल तेवढंच तुम्हाला, असं म्हणत त्याने तो लाडू गायत्रीच्या तोंडात टाकायला घेतलेला असतो. पण गायत्रीला खूप राग आलेला असतो, कारण आज तेजसने दाखवून दिलेलं असतं की या घरची मालकीन ही मानसी आहे आणि तुम्ही या घरामध्ये तुमची किंमत शून्य आहे. आणि त्याचबरोबर हे सगळं त्याने दाखवून दिलेलं असतं आणि इकडे वाट लावलेली असते ती म्हणजे गायत्रीची. आणि गायत्री जेव्हा तशीच रागाने निघून जाते तेव्हा मात्र मानसी म्हणते बरोबर आहे, जास्त गोड पचलं नसेल ना, त्याच्यामुळं हा लाडू त्यांना पचतच नाही आहे, गोड चालत नाही आहे ना त्यांना तिखटाचीच सवय आहे. आणि मग इकडे तेजस पण म्हणतो बरोबर आहे, लाडू जरा जास्तच गोड आहे ना, त्यामुळं तो पचणार नाही, हे तेजस बोलून दाखवत असतो. आणि त्याचवेळी मानसीही तिथं असते. दोघांनी चांगलीच मस्ती जिरवलेली असते ती म्हणजे गायत्रीची आणि तिला दाखवून दिलेलं असतं की तिची लायकी काय आहे. शेवटी मानसीने प्रभूंच्या घराची सूत्र हातात घेत गायत्रीला तिची लायकी दाखवलेली आहे. आणि आता मालकी हक्काने मानसीने सर्व गोष्टी ताब्यात घेतलेल्या आहेत आणि गायत्रीचा चांगलाच माज उतरवलेला आहे, कारण मानसीच्या पाठीशी खंबीरपणे आहे तो तिचा पांडुरंग आणि त्याचबरोबर तेजस. या सर्व गोष्टींमुळं आता मानसी तेजसचा हा संसार सुखाचा कसा होणार, या घराची जबाबदारी मानसी कशा पद्धतीने पार पाडणार आहे ते आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.